महाराष्ट्र राज्यातील माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचं पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद देणार असल्याची माहिती समोर येत आहे। परंतु याच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मध्यंतरी दलितांची तुलना एका प्राण्याबरोबर केली होती, त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे दलित विरोधी होतं। त्यावेळेस आम्ही मंत्री रवींद्र चव्हाण यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा अशी सुद्धा मागणी केली होती, परंतु आज त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। महाराष्ट्र राज्याचे माननीय ज्येष्ठ नेते आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही आपणास मागणी करत आहे की माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दलित विरोधी वक्तव्य केलं होतं, त्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्याचं भारतीय जनता पार्टीचं प्रदेशाध्यक्ष दलित विरोधी व्यक्तीला देऊ नये अशी मागणी आम्ही आपणास करत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।